नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळजवळ 15 लाख फॉर्म भरले गेलेले आहेत. तसेच फॉर्म भरताना एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे हमीपत्र. हमीपत्र कुठून घ्यायचे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हमीपत्र कुठून घ्यायचे, कसे डाउनलोड करायचे, हमीपत्रामध्ये काय काय डिटेल्स दिलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. इथे आपण हमीपत्र घेतलेले आहे. या हमीपत्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जदाराचे हमीपत्र. मी घोषित करते की टिक अशी खूण करा. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. इथे टिक करा. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. इथे टिक करा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. इथे टिक करा. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. इथे टिक करा. मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे. येथे क्लिक करा. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. येथे टिक करा. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही. येथे टिक करा. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. येथे टिक करा. माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. तर इथे ट्रॅक्टरला वगळलेलं आहे. येथे टिक करा. माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. इथे टिक करा. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. नंतर इथे अर्जदाराचे स्थळ आणि दिनांक भरायचा आहे. नंतर इथं अर्जदाराचे नाव व सही करायची आहे. नंतर खाली एक नोट दिलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर SMS द्वारे कळवण्यात येईल. अशा प्रकारे अर्जदाराने फॉर्म भरायचा आहे आणि नारी शक्ती ॲपद्वारे तो अपलोड करायचा आहे. आता हे हमीपत्र कुठून डाउनलोड करायचे ते आपण आता बघूया. त्यासाठी आपल्याला नारी शक्ती ॲपवर जायचं आहे. नारी शक्ती ॲपवर गेल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर OTP व्हेरीफाय करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला हे मेन पेज येईल. त्यानंतर महिलासाठी योजना हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. महिलासाठी योजना ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला असा इंटरफेस दिसेल. नंतर इथे हमीपत्र PDF डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हमीपत्र आपले डाउनलोड होईल. हमीपत्र डाउनलोड झाल्यानंतर आपलं फॉर्म भरून अपलोड करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.